वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मनी झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. बंधनापासोनी उकलली गाठी, बंधनापासोनी उकलली काठी, देता आली मिठी सावकाश. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. भगवत दर्शनानं, भगवत चिंतनानं आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला कोणता अनुभव आला याचं चिंतन तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. बंधनापासोनी उकलली गाठी, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. हे सगळे पारमार्थिक अनुभव तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सांगतात. अनुभवाचं चिंतन फार विस्तारानं मला आपल्याला सांगायचं नाही, पण संत जे अनुभव घेतात ते फार उच्च दर्जाचे अनुभव असतात. थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर संतांचा प्रापंचिक अनुभवसुद्धा आपल्या पारमार्थिक अनुभवाच्या कैक पटीनं श्रेष्ठ असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मी माझं वाक्य पुन्हा सांगतो, आपल्याला पटेल अथवा न पटेल, पण लक्षात घ्या, संत महात्म्यांना आलेला प्रापंचिक अनुभव हा तुमच्या माझ्या पारमार्थिक अनुभवाच्या कैक पटीने श्रेष्ठ असतो. अधिक स्पष्ट बोलायचं झालं तर आपल्याला पंढरपूरला येऊन देव दिसत नाही, तुकोबारायांना घरी बसूनही दिसतो. विठ्ठला 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 विठ्ठला. संत महात्म्यांचा अनुभव उच्च स्तरावरचा असतो, पारमार्थिक स्तरावरचा असतो. त्यामुळे संत महात्मे प्रपंचात जरी अनुभव घेताना दिसत असले तरी त्या अनुभवाची फलश्रुती मात्र पारमार्थिक असते, कारण सत्ता पारमार्थिक आहे. मग ज्या सत्तेवर संत महात्मे आरूढ आहेत, ज्या विशिष्ट पारमार्थिक अवस्थेवर संत महात्मे आरूढ आहेत, त्या अवस्थेवरून त्यांनी प्रापंचिक क्रिया केली तरी ती प्रापंचिक क्रिया हा त्यांचा परमार्थच होत असते. अगदी स्पष्ट ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना ही भाषा सांगितली. तो करी ते तुली पूजा, तो जलपी तो जपू माझा, तो झोपे तो कपिध्वजा माझी. भगवान बोलतात, अर्जुना अरे तो काय करेल ती माझी पूजा आहे, तो पूजा करतो असं भगवान म्हणत नाही. ते जे करतील ते भगवंताची पूजा आहे. ज्ञानेश्वरीतल्या 3ऱ्या अध्यायामध्ये या संबंधातली हजारोनी प्रमाणं तुम्हाला मिळतील, मला आत्ता द्यायची नाहीत. ज्ञानेश्वर महाराज देवासमोर बसून देवाला फूल वाहत असतील म्हणायचं नाही. तुकाराम महाराज देव्हाऱ्यासमोर बसून देवाला गंध लावत असतील म्हणायचं नाही. पटणार नाही, बुद्धी तिकडे जाणार नाही, पण बोलतो. जाता जाता तुकोबाराय रस्त्यावर थुंकले तरी सुद्धा ते देवाला लागलेलं गंध आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तो करी ते तुली पूजा,
नसतो. जे करेल ती माझी पूजा आहे, तो माझी पूजा करतो असं म्हणायचं नाही. कारण संत महात्म्यांनी केलेली क्रिया ही जरी आपल्याला व्यावहारिक सत्तेवरून प्रतीतीला येत असली तरी सुद्धा त्याची फलश्रुती मात्र पारमार्थिक असते. कारण ती क्रिया करण्याच्या मागची संतांचा अधिकार आणि संतांचा भाव हा पारमार्थिक असतो. म्हणून भाव जर पारमार्थिक असेल तर तुम्ही काहीही करा. भगवंताची भाषा आहे, मी बोलत नाही. भगवान 18व्या अध्यायामध्ये याचं चिंतन विस्तारानं सांगतात. त्यांनी जगाला काडी लावली तरी त्याला पाप लागत नाही. पण कुणी, हा प्रश्न महत्वाचा. अधिकार प्राप्त करून घेऊन त्यांनी जर जगाला काडी लावली, जगातल्या सगळ्यांना जरी त्यांनी मारलं तरी त्याला वधाचं पाप लागत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तो जल्पी तो जपू माझा, त्यांच्या मुखातून जी बडबड बाहेर पडते, जल्प याचा अर्थ बडबड असा आहे. काहीही बोलणं याला जल्प म्हणतात. शास्त्रीय परिभाषा काय याचा आत्ता विचार करायचं कारण नाही. जल्प कशाला म्हणायचं याचा विचार आत्ता करायचं कारण नाही. परपक्ष निवारणपूर्वक स्वपक्ष स्थापनावती विजिगुषकथा जल्पहा अशी जल्प शब्दाची व्याख्या आहे. तिकडे जायचं नाही. जल्प म्हणजे बडबड, जल्प म्हणजे काहीही बोलणं, याला जल्प असं म्हणतात व्यवहारतः. तो जल्पी तो जपू माझा. अर्जुना, तो जी काही बडबड करेल तो माझा जप असतो, ते माझं नामस्मरण असतं, माझ्या संबंधानं केलेली ती भाषा असते. बडबड केली तरी आपणही बडबड करतो. कीर्तनात, प्रवचनात, घरी, बाहेर अखंड बडबड चालू आहे. पण त्या बडबडीला फल काही नाही. अनंत वाचाळ त्या कैसा दयाळ पावे, कसा सापडेल. पण ज्ञानोबारायांनी बडबड केली तरी त्याच्या जगाचं कल्याण झालं. मी बोलत नाही, ज्ञानोबारायांची स्वतःची भाषा आहे. ज्ञानेश्वरी काढा आपण. ज्ञानोबाराय बोलतात, रिकामे तोंड करू गेले बडबड, परी गीते ऐसे गोड आतुडले. ज्ञानोबाराय बोलतात, माझं तोंड रिकामं होतं, माझ्या सद्गुरूंनी मला आज्ञा केली म्हणून मी काहीतरी बडबड केली, तर त्या बडबडीतून गीतेसारखे विधान प्रकट झालं, तर त्याच्यातून ज्ञानेश्वरी प्रकट झाली. ज्ञानोबारायांच्या बडबडीतून ज्ञानेश्वरी प्रकट होते. आम्ही ज्ञानेश्वरीवर बडबड केली तरी वाया जाते. विठ्ठला 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 विठ्ठला. तो झोपे तो कपिध्वजा समाधी माझी. अर्जुना, तो जिथं झोपतो ना ती माझी समाधी असते. झोप आणि समाधी याच्यात फरक आहे. सुषुप्ती हा एक विकार असू शकतो, पण समाधी हा विकार नाही ना म्हणत. सुषुप्ती हा कर्माचा परिणाम आहे, समाधी हा कधीच कर्माचा परिणाम असू शकत नाही. सुषुप्तीमध्ये काहीही झालं तरी, जागृती, स्वप्न, सुषुप्ती वेदांताच्या दृष्टीने या सगळ्या कर्मानं मिळणारी अवस्था आहे. एखाद्या वेळेला, अगदी सोपं बोलायचं झालं तर, एखाद्या वेळेला एखादा मनुष्य रोज सकाळी 4 वाजता उठणारा एखाद्या दिवशी 10 वाजेपर्यंत उठत नाही. घरातल्या लोकांना वाटतं आहे का, कळत नाही. रोज काय वाटेल ते झालं तरी 4ला उठणारा आज 10 वाजेपर्यंत उठला नाही, काय असेल, घाबरून त्याला उठवलं जातं. आणि एखादा रोज 10 वाजेपर्यंत न उठणारा एखाद्या दिवशी पहाटे 5लाच उठून बसतो. माऊलीच्या सोहळ्यात बघा तुम्ही, घरी 10 वाजेपर्यंत न उठणारे माऊलीच्या आधी आंघोळ करून तयार असतात. आहेत का नाही बोला. एखादा 10 वाजेपर्यंत झोपणारा एखाद्या दिवशी पहाटे उठतो आणि रोज पहाटे उठणारा एखाद्या दिवशी 10 वाजेपर्यंत उठत नाही. याचा अर्थ काय, त्याच दिवशी तसं का व्हावं. शास्त्रांनी याचं उत्तर, कर्मविपाक आणि कर्मशास्त्रांनी एकच याचं उत्तर दिलंय, त्या दिवशी त्याच्या झोपेचं प्रारब्ध 10 पर्यंत होतं म्हणून 10 पर्यंत झोप संपली. त्या दिवशी त्याच्या जागृतीचं प्रारब्ध 10 नंतर सुरू झालं म्हणून 10च्या नंतर त्याला जाग आहे. हे कर्माने घडणारे प्रकार, कर्माने मिळणाऱ्या या अवस्था आहेत. पण समाधी अवस्था ही कर्माने मिळणारी अवस्था नाही ना. आपण किती कर्म करू म्हणजे आपल्याला समाधी लागेल, नाही. समाधीचा अभ्यास स्वतंत्र आहे महाराज. कर्मानं मिळणारी ही अवस्था नाही आहे. आपण थोडासा विचार करून पहा. आपले संस्कार, आपलं मन आणि आपली इंद्रिय या तिघांचा मिळून हा सगळा खेळ.
आपले संस्कार, आपली इंद्रिय आणि आपलं मन हे तिन्ही ज्या वेळेला कार्यरत असतं त्यावेळेच्या अवस्थेला जागृत अवस्था असं म्हणतात. ज्या वेळेला इंद्रिय प्राणामध्ये लय पावतात, मन आणि संस्कार हे दोनच जागे असतात त्यावेळेच्या अवस्थेला स्वप्न असं म्हणतात. आणि ज्या वेळेला मन आणि इंद्रिय हे दोन्हीही लय पावतात, फक्त संस्कार जागे असतात, तेव्हा त्या अवस्थेला सुषुप्ती म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि मनाच्या अतीत होणं, संस्काराच्या पलीकडे जाणं, इंद्रियांवर विजय मिळवणं, या सगळ्याला समाधी असं म्हणतात. अष्टांग योगाचा विचार केला तर आपल्याला पहिल्यांदा यम नियम प्राणायाम सांगितलं, अगदी पहिल्यांदा. त्याच्यातलं नियमन करणं म्हणजे कुणाचं नियमन करणं? इंद्रियांचंच नियमन करणं. इंद्रिय विषयापर्यंत पोचत नाहीत, विषय समोर आला तरी त्या इंद्रियाला काही घेणं देणं नसतं. अशा वेळेला मन एका जागी स्थिर करणारा तो योगी, ज्या वेळेला मन स्थिर होतं त्यावेळेला समाधी अवस्थेमध्ये जातो. त्यावेळेला ती समाधी अवस्था. सुषुप्ती कुठे आणि समाधी कुठे? पण भगवान बोलतात, अर्जुना तो झोपेतो कपिध्वजा समाधी माझी. अर्जुना तो झोपला तरी ती माझी समाधी आहे, सामान्य योग्याची समाधी नाही, तुमची आमची साधी समाधी नाही. भगवान म्हणतात ती माझी समाधी आहे. देवाची समाधी काय असेल? एखाद्या वेळेला कैलासवासी होऊन पहा. कैलासवासी होऊन पहा याचा अर्थ कैलासावर भगवान शंकर समाधी लावून बसले, तिथं जाण्याचा योग आला तर तिथं जाऊन बघून या. देवाची समाधी म्हणजे काय चेष्टा असेल महाराज? काय चेष्टा असेल? भगवान शंकर समाधी अवस्थेत. अर्जुना ती माझी समाधी, तो झोपला तरी माझी समाधी, पण तो भक्त असावा लागतो. कीर्तनात झोपलेल्याला समाधी म्हणत, कीर्तनात झोपलेल्याला समाधी म्हणत नाही, तो भक्त असावा लागतो. मग तो कुठेही झोपू देत, तो झोपला की ती माझी समाधी. हे सगळं मी कशा करता सांगतो आपल्याला लक्षात घ्या. संतांकडून घडणारी कोणतीही व्यावहारिक क्रिया की ज्या क्रियेच्या मागचा हेतू आणि ज्या क्रियेचं अधिष्ठान पारमार्थिक आहे, ती क्रिया व्यावहारिक जरी प्रतीतीला येत असली व्यावहारिक रूपानं, तरी त्याची फलश्रुती मात्र पारमार्थिक असते. तुकाराम महाराजांना आलेला अनुभव हा पारमार्थिक अनुभव आहे. माझा मुद्दा काय लक्षात घ्या. आपल्याला येणाऱ्या पारमार्थिक अनुभवापेक्षा संतांना येणारे व्यावहारिक अनुभव उच्च दर्जाचे, सर्वश्रेष्ठ दर्जाचे. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, संत महात्म्यांचा अनुभव केवळ उच्च दर्जाचा असतो. एवढ्यावर जाऊ नका, एवढ्यावर त्याचं महत्त्व संपत नाही. याचं पुढचं महत्त्व असं आहे की संतांचे अनुभव उच्च दर्जाचे असतात आणि त्याच्याही पेक्षा तो अनुभव ते बोलून दाखवतात. विठ्ठला 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 आपल्याला आलेला अनुभव प्रकट करून दाखवतात. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. तुकोबारांची भाषा. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. मज अनुभव आहे तो चाखोनी मी सांगे. तो अनुभव मी चाखतो आणि मग सगळ्यांना सांग. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांची भाषा फार महत्त्वाची आहे. सांगे या पदाला मला आत्ता महत्त्व द्यायचं. अनुभव येतात पण सांगण्याची ताकद सगळ्यांजवळ असते असं नाही. सेवितो हरस वाटितो अनेका, होऊन
होऊन कारण हरे होऊन कारण तुकोबाराय बोलतात ती भाषा आपण लक्षात घ्या. का म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, सेवितो हा रस वाटितो आणि का तुका म्हणे घ्या रे आनंदाचे लाडू, घ्या नका चरफडू घ्या रे तुम्ही. तुकाराम महाराजांची भाषा जर पाहिली तर आपल्याला प्राप्त झालेला अनुभव जगाला संत महात्मे देत नाहीत, सांगतात. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे चरफडू नका तुम्ही. ही तुकाराम महाराजांची भाषा बघितली तर सांगायची तुकाराम महाराजांना अपेक्षा आहे, आपण ऐकावं असं तुकाराम महाराजांना वाटतं. हकारोनी सांगे तुका, आरडाओरडा करून तुकाराम महाराज सांगतात, हातापाया पडून आपल्याला सांगतात. ऊर्ध्व बाहुर विरौमेशन च कश्चित शृणोति मे, धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. ही व्यास महर्षींची खंत आहे महाभारतात. तुकाराम महाराज हा अनुभव जगाला सांगतात. संत अनुभव उच्च स्तरावरचा घेतात, याच्यापेक्षाही जगाला सांगतात, याला महत्त्व जास्त. थोडं विषयांतर वाटेल आपल्याला, पण मी जरा बोलतो. एक मिनिटाचं एक वाक्य फक्त बोल, विषयांतर वाटेल आपल्याला. परमार्थ ही संकल्पना तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं पाहतो, अनुभवतो, ऐकतो, करण्याचा प्रयत्न करतो, संत महात्म्यांनी तीच संकल्पना ज्या अर्थाने वापरली की फार वेगळी. ब्रह्मज्ञान होणं याला परमार्थ संत महात्मे म्हणत नाही. ऐका, ब्रह्मज्ञान होणं याला संत महात्मे परमार्थ म्हणत नाही. हातून सत्कर्म घडणं याला संत महात्मे परमार्थ म्हणत नाही. पुढचं बोलतो, समाधी अवस्था प्राप्त होणं याला संत महात्मे परमार्थ म्हणत नाही. याच्याही पुढचं बोलतो, दिनरजनी आपल्या मुखामध्ये नामस्मरण येणं याला संत महात्मे परमार्थ म्हणत नाहीत. हे परमार्थाची संकल्पनाच नाही आहे त्यांच्या दृष्टीत. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, माझ्या मुखामध्ये अखंड देवाचं नामस्मरण चालू आहे म्हणजे मी पारमार्थिक होत नाही. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी ही भजनं कशासाठी केली जातात याचं चिंतन केलं. अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी, अगवे निगावद्वारी आहे व जैसी. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढे सांग, जाऊ द्या, मला आत्ता त्याच्याबद्दल फार विचार करायचा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी तर भजनाचं स्पष्टच आपल्याला सांगितलं, जयाची भजने भोगासाठी, बस दुसरं काही नाही. भोगासाठी भजन करणारा मनुष्य रात्रंदिवस भजन करेल, नवल नाही, याला परमार्थ म्हणत नाही तुकोबाराय ज्ञानोबा. मग परमार्थाची संकल्पना काय? ब्रह्मज्ञान होणं हा परमार्थ नाही, समाधी लागणं हा परमार्थ नाही, नामस्मरण घडणं हा परमार्थ नाही. मग परमार्थ म्हणजे काय? संतांची भूमिका याच्यापेक्षा वेगळी आहे महाराज. मला ब्रह्मज्ञान झालं तर मी पारमार्थिक होत नाही. मला झालेलं ज्ञान मी जगाला देत असेल तर मी पारमार्थिक होतो. मी सत्कर्म करेन तर मी पारमार्थिक होत नाही. माझ्या बरोबरीनं 100 जणांना सत्कर्माकडे प्रवृत्त करत असेल तर मी पारमार्थिक होतो. माझ्या मुखामध्ये नाम आलं म्हणून मी पारमार्थिक होत नाही. माझ्या बरोबर सगळ्यांना नाव घ्यायला लावीन तर मी पारमार्थिक होईन. विठ्ठला 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 आता थोडं पुढचं बोलतो, विषय संपला माझा. संत महात्मे उच्च स्तरावरचा अनुभव घेतात. त्यांचा प्रापंचिक अनुभव हा आपल्या पारमार्थिक अनुभवापेक्षा श्रेष्ठ असतो. एक नुसता अनुभव घेत नाही तर तो अनुभव जगाला सांगतात, हा त्याच्यापेक्षा मोठीपणा. आणि हा अनुभव ते जगाला का सांगतात याचं एक उत्तर देतो. संत महात्मे आपला अनुभव जगाला का सांगतात? कारण त्याला फल आहे म्हणून. सोपं उत्तर सांगतो, कारण त्याला फल आहे म्हणून. तुम्ही आम्ही आपल्याला आलेले अनुभव जगाला सांगू शकत नाही,
कारण सांगू, स्पष्ट बोलतो, माफ करा, कारण आपले अनुभव वांज आहेत म्हणून सांगण्याची ताकद नाही आपल्यामध्ये महाराज. तुकोबाराय आपल्याला आलेला अनुभव जगाला सांगू शकतात, कारण त्याला फल आहे. अजून स्पष्ट बोलायचं झालं तर तुकाराम महाराज आपला अनुभव जगाला सांगतात का? तो ऐकण्यासारखा असतो म्हणून. आणि आपण तो का ऐकावा? कारण तो सांगण्यासारखा असतो म्हणून. विठ्ठला 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 आपल्या अनुभवाचं फल काय सांगा ना. तुकोबारायच्या अनुभवाचं फल येणे सोसे मन झाले, हवं बरी परत माघारी येत नाही. फल आहे महाराज. बंधनापासून उकलली गाठी, फल आहे. देता आली मिठी सावकाश, फल आहे. कामक्रोधे केले घररिते, फल आहे. देह भरिला विठ्ठले, फल आहे. अनुभव सांगायचा, सांगता येतो कारण त्याला फल आहे म्हणून. नाही तर जगतामध्ये असले वांझ अनुभव सांगणारे पुष्कळ आहे. रामायणामध्ये, महाभारतामध्ये याचं चिंतन आलं. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. महाभारतात आलं, रामायणात आलं. महाभारतामध्ये संजयाच्या मुखामध्ये हा श्लोक आहे. रामायण पाहाल तर रामायणामध्ये माल्यवान राजाच्या मुखामध्ये रावणाला उपदेश करताना रावणाला हा उपदेश माल्यवानाने केला. अरे बाबा, आपल्याला गोड वाटावं म्हणून, आपल्याला बरं वाटावं म्हणून आपलं कौतुक करणारे, आपल्याला अनुकूल बोलणारे हे जगतामध्ये पुष्कळ सापडतील. त्यांची वानवा नाही जगामध्ये. तुमचं कौतुक करणाऱ्याला तुम्ही 10 रुपये बक्षीस ठेवा, नाही रांग लागली तर मला विचार, लागेल की नाही? 10 रुपयासाठी माणसं काही करतात. आपलंही कौतुक करतील. ज्यांच्याकडे कुठलाही गुण नाही त्यांचं सुद्धा कौतुक करायला माणसं मागे पुढे पाहणार नाहीत. फुकट मिळायला लागले म्हणल्यानंतर काय शब्द खर्च करायला काय चाललं? वचने किम दरिद्रता, बोलायला दारिद्र्य काय करायचंय? म्हणा तुम्ही हरिश्चंद्राचे अवतार, 10 रुपये घेऊन जा, काय फरक पडतो? फुकट मिळतं म्हणल्यानंतर माणसं रांगा लावतातच. माऊलीच्या सोहळ्यात पाहिलं नाही तुम्ही? फुकट म्हणलं की रांगा चालूच आहेत. नवल काय त्याच्यामध्ये? पण अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभा. पण अप्रिय असलं तरी सत्य फलद्रूप होणारं सांगणारा वक्ताही दुर्लभ आहे आणि त्याचा ऐकणारा श्रोताही दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला जोड्या सांगत बसत नाही. काही वक्तेही वाईट असतात आणि श्रोतेही वाईट असतात. आता सांगू काय याची उदाहरणं? दारूच्या दुकानाचा पत्ता विचारणारा श्रोता आणि त्याला पत्ता सांगणारा वक्ता, दोघंही वाईट. काही वेळेला वक्ता चांगला असतो पण श्रोता वाईट असतो. सांगणारा चांगला आहे पण ऐकणारा धृतराष्ट्र शुद्ध मनाने बसला नाही. काही वेळेला सांगणारा वाईट असतो पण ऐकणारा मात्र फार सज्जन असतो. दान देऊ नको म्हणून बलीला सांगणारा शुक्राचार्य वाईट आहे, पण प्राण गेला तरी नरकात पडलो तरी दान दिल्याशिवाय राहणार नाही म्हणणारा बली चांगला आहे. आणि काही वेळेला वक्ताही चांगला असतो आणि श्रोताही चांगला असतो. एखादे शुकाचार्य असतात की ज्यांना परीक्षिती मिळतो आणि एखादे भगवान असतात की ज्याला अर्जुन मिळतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून अशी दुर्लभ जोडी या जगतामध्ये अत्यंत अत्यंत अवघड मिळणं दुर्लभ आहे. वक्ता श्रोताचे दुर्लभ असा वक्ता असा श्रोता दोन्ही. तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात कारण तो अनुभव जगतासमोर प्रकट करण्याच्या योग्यतेचा आहे. जगाला छाती काढून सांगावा असा तुकोबारायांचा अनुभव आहे. आम्ही सांगू शकत नाही. याचं सरळ कारण आहे, आपल्या अनुभवाचं स्वरूप काय हे अजून आपल्यालाच कळलं. जरा स्पष्ट बोलतो, आपल्या अनुभवाचं स्वरूप काय हे अजून आपल्यालाच कळलं नाही, पारमार्थिक असो अथवा प्रापंचिक असो. कारण कालचा अनुभव आपला आज राहिला नाही ना. आपल्या काय असतं, अनुभवाचं स्वरूप सांगण्याकरता अनुभव स्थिर असावा लागतो. ज्याचं स्वरूप सांगायचंय तो अनुभव स्थिर असावा लागतो. परमात्म्याचं स्वरूप सांगता येतं. परमात्म्याचं स्वरूप सांगता येतं कारण परमात्मा स्थिर आहे. तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही, परमात्मा स्थिर आहे. पण चंचल पदार्थाचं सांगा स्वरूप म्हणजे काय सांगता येतं? आकाशात चमकणाऱ्या विजेचं स्वरूप सांगा, सांगता येईल?
अरे क्षणात आहे तर दुसऱ्या क्षणामध्ये नाहीये. काय सांगणार तिच्याबद्दल? अनुभवाचं स्वरूप, कारण आपलं आपल्याला कळलं नाही, कारण आपला अनुभव अजून स्थिर नाही आहे. कालचा अनुभव, मागच्या वर्षीचा वारीचा अनुभव आणि या वर्षीच्या वारीचा अनुभव बदल आहे की नाही? बदल आहे. तुकाराम महाराजांना बदल आहे का? नाही ना. तुकाराम महाराजांना तोच अनुभव आहे. आपल्याला मात्र मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा बदल जाणं. आपण काय म्हणतो? दिवस बदलले हो, वारी फारच कमी झाली किंवा वारी फारच वाढली. वारी वाढली किंवा कमी झाली याच्यावरून देवाचं प्रेम कमी जास्त होत नसतं, आहे का नाही? तुकाराम महाराजांचा अनुभव स्थिर आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव स्थिर आहे. आपला अनुभव नित्य बदलणार आहे. दिवसाचं वर्षाचं कशाला महाराज? मागच्या क्षणाचा अनुभव आपल्याला पुढच्या क्षणी राहतो. एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. सर्वांच्या परिचयाचं, माहितीचं उदाहरण आहे. मागच्या क्षणाचा अनुभव पुढच्या क्षणी राहत नाही, त्याच्यामध्ये न्यूनता तरी येते किंवा अधिक्य तरी येते. एक लाडू घ्या, तो खा. पहिला लाडूचा घास तोडल्याबरोबर, खाल्ल्याबरोबर तो लाडू जेवढा गोड लागतो, दुसऱ्या घासाला तेवढाच गोड लागतो का? तिसऱ्या घासाला त्याच्यापेक्षा कमी होतो की नाही? चौथ्या घासाला त्याच्यापेक्षा कमी होतो की नाही? दुसरा लाडू पहिल्या लाडूपेक्षा कमी वाटतो की नाही? 10वा लाडू पहिल्या लाडूपेक्षा निश्चित कमी आनंद देणार आहे की नाही? 25वा लाडू 10व्या लाडूपेक्षा कमी आनंद देणार आहे का नाही? 50वा लाडू 25व्या लाडूपेक्षा कमी आनंद देणार आहे का नाही? बोला. हे जसं लाडूच्या बाबतीत आहे तसं आमच्या अनुभवाच्या बाबतीत आहे. कारण काय? कारण आमची प्रत्येक वेळेला आम्ही ज्या बुद्धीनं, ज्या अंतःकरणाने अनुभव घेतो, त्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या विषयाचं ध्यान सुरू असतं. अनेक बुद्धीचे तरंग, बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, बुद्धीचे क्षणोक्षणा पालटे रंग, क्षणा पालटे रंग, क्षणा क्षणा पालटे रंग, पालटे रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक, धरू जाता संग होय बाधक, धरू जाता संग तो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग, बुद्धीचे तरंग, क्षणाक्षणा पालटती रंग, क्षणाला पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक, धरू जाता संग तव तो तुकोबाराय बोलतात, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. तुकाराम महाराज सांगतात, अशी क्षणोक्षणाला पालटणारी आमची बुद्धी, त्या बुद्धीचा संग आम्ही करू तर तो बाधक होईल, आम्हाला साधक होणार नाही. म्हणून संत महात्मे आपल्याला जो अनुभव सांगतात तो नित्य असतो, स्थिर असतो, महत्त्वाचा असतो आणि तो सांगण्यासारखा असतो. म्हणून तुकाराम महाराज आपला पारमार्थिक अनुभव या अभंगातून आपल्याला सांगतात. कोणता अनुभव? अनुभव सांगत असताना तुकाराम महाराजांनी क्रिया बदलली नाही, क्रियेचा विषय बदलला. ऐका, जो अनुभव तुकोबाराय बोलतात त्या अनुभवामध्ये तुकाराम महाराजांनी क्रियेबद्दलचा अनुभव सांगितला नाही, त्या क्रियेच्या विषयाचा अनुभव सांगितला. क्रिया तीच आहे, बोलावा, पाहावा, करावा, तेच चालू आहे. आम्ही तेच करतो प्रपंचामध्ये, बोलतो, पाहतो, करतो. फक्त मधले जे शब्द आहेत की नाही तेवढं आमच्याकडे नाही. विठ्ठल विठ्ठल जीवभाव एवढं आमच्याकडे. क्रिया तीच आहे, बोलणं तेच आहे, करणं तेच आहे, पाहणं तेच आहे, फक्त त्याचा विषय बदलला. तो विषय कोणता? अभंगाच्या पहिल्या शब्दात पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल,
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा तुकाराम महाराज अनुभव सांगतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. 2 पाठ आहेत. एक अनुभव, एक पाठ आहे करावा विठ्ठल जीवभाव आणि दुसरा पाठ आहे करावा विठ्ठल जीवे भावे असा दुसरा. मी दोन्ही सांगतो आपल्याला काही भांडण करायचं नाही. पाठ आहे, दोन्ही पाठांनी जसा अर्थ आपल्याला उचित लागेल तसा घ्यायचा. आपल्याला काही वाद करायचे नाहीत, भांडण करायचं नाही. जे असेल ते असो. स्थितस्य गतिश्चिंतनीया असं आहे, त्याच्या संबंधाने न्याय असो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. हे तुकाराम महाराजांची जी भाषा आहे, जो अनुभव तुकाराम महाराजांनी सांगितला तो स्थिर अनुभव आहे. म्हणून तो सांगण्यासारखा. याचा आपला अनुभव का नाही? कारण तो स्थिर नाही आहे. आपलं मन कधी परत माघारी येत नाही असं झालंय का? ज्या अनुभवाचं फल परत माघारी, मन परत माघारी येत नाही असं जर होत असेल तर तो अनुभव मी महत्त्वाचा मानतो. आपलं मन माघारीच येतं, माघारीच येतं. पंढरपूरला आलं तरी माघारी येतं आणि घरी गेलं तरी माघारी येतं. त्याला साधी तत्वज्ञानाची प्रक्रिया जर आपण लक्षात घेतली तर इंद्रियद्वारा ज्या वेळेला वृत्ती पदार्थापर्यंत जाते आणि पदार्थाशी तदाकार होते, त्या पदार्थाचा भोग घेऊन ती वृत्ती परत येते का तिथंच थांबते? ती परत येते ना, परत येते. आपण हे नेहमी सांगतो, लक्षात घ्या. आपण एखादा घट पाहतो, एखादं मडकं समोर जमिनीवर पाहतो, त्यावेळेला प्रक्रिया काय घडते? आपली अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा घटाकडे जाते, घटाशी तदाकार होते, घट या विषयाचा, रूप या विषयाचा भोग घेते आणि परत येते. परत आल्यानंतर मग आपण त्या घटाचा विचार करतो, तोवर ती कुठंतरी भलतीकडे गेलेली असते. ती परत येते म्हणूनच जाते. आम्ही नेहमी उदाहरण सांगतो, समोर लाडू जर बशीमध्ये दिसला तर डोळे, आपलं मन पहिल्यांदा, वृत्ती पहिल्यांदा इंद्रियद्वारा त्या लाडूकडे जाते, लाडूशी तदाकार होते, लाडूचा भोग घेते, परत येते आणि बुद्धीला सांगते मागे खाल्ला होता तसाच आहे, हरकत नाही. मग बुद्धी विचार करते ताजा आहे का शिळा आहे, डाळल्यातला आहे का शुद्ध तुपातला आहे,
एकादशीला चालेल का नाही हे बुद्धीचं काम आहे सगळं, हे मनाचं काम नाही. त्याला बुद्धी लागते. एकादशीला काय चालतं आणि काय चालत नाही हे कळायला बुद्धी लागते. नुसतं मन चालत नाही, नुसती वृत्ती नाही चालत. मग आमच्या जर लक्षात आलं की हा चांगलं आहे, शुद्ध तुपात आहे, करणाऱ्यांनी काही विष घातलेलं नाही, एकादशीला चालण्यासारखं आहे, मग आमची बुद्धी त्या हाताला आज्ञा करते वा पुढं. मग हात पुढे होतात, उचला, मग तोंडात घाला, चावा, मग दातांना आज्ञा, चावलं जात, मग रसनेला आज्ञा, कसं काय, मग माणूस म्हणतो गोड आहे हो. ही प्रक्रिया आहे महाराज. पण ह्याच्या पुढचं मला आपल्याला सांगायचंय, हे सगळं होईपर्यंत जी पहिल्यांदा भोगून आलेली वृत्ती असते की नाही, मागे खाल्ला होता तसाच आहे, खायला हरकत नाही म्हणून सांगितलेली ती वृत्ती, हे सगळं होईपर्यंत जिलबीकडे गेलेली असते. त्याची वाट काय स्थिर राहिली का सांगा. येणे सोसे मन झाले हवं भरी, परत माघारी येत नाही. हे झालं का विषयाच्या बाबतीत? तुकाराम महाराजांचं झालं ना. म्हणून तुकाराम महाराज तो अनुभव आपल्याला सांगतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. तुकाराम महाराज सांगतात आम्ही काय केलं, काय अनुभव आला, आम्ही बोललो विठ्ठल, पाहिला विठ्ठल आणि केला विठ्ठल, याच्याशिवाय दुसरं आम्ही काही केलं नाही. करावा विठ्ठल जीवभाव. मी याची साधी एक भूमिका म्हणून आपल्याला सांगतो, साधी भूमिका याच्यातली आपल्याला सांगतो. नारद महर्षींनी काय आहे की एखाद्या वस्तूबद्दलचं निरतिशय प्रेम आहे का, एखाद्या वस्तूबद्दलचं, ती वस्तू जर आपलं उपास्य असेल, आपलं ध्येय असेल, आपलं साध्य असेल, तर त्या वस्तूबद्दलचं, त्या ध्येयाबद्दलचं निरतिशय प्रेम त्या ध्येयाचं सर्वत्र दर्शन घडवत असतं. पण प्रेम लागतं त्याला. एखाद्या पदार्थाबद्दलचं निरतिशय प्रेम त्या पदार्थाची सगळीकडे अनुभूती आपल्याला देत असतं. मग तुम्ही क्रिया कोणती करता याला फार महत्त्व नाही आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो. नामदेवरायांचं प्रमाण, नामदेवरायांची गवळण आपण पहा, तुकोबारायांची गवळण आपण पहा. तुकोबारायांनी गवळणीतून आपल्याला एक गवळण, तो एक कोणी गोपिका गोकुळातली, ती दूध विकायला बाहेर पडली. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती विकायला निघाली गोरस म्हणजे दूध, आणि दूध विकायला जाणारी गवळण ज्या वेळेला दूध विकते त्यावेळेला काय घ्या म्हणते. डोक्यावर जर दूध असेल तर काय म्हणणार, दूध घ्या. डोक्यावर जर दही असेल तर काय म्हणणार, दही घ्या. लोणी असेल तर काय म्हणणार, लोणी घ्या. पण ही विकायला निघाली दूध आणि गल्लीतून फिरताना म्हणते हरी घ्या. नामदेवरायांची गवळण आहे. मस्तकी ठेवून या डेरा, करो निघाली विकरा, साच करी तसे पुकारा, गोविंद घ्या कुणी गोविंद घ्या. डोक्यावर डेरा ठेवून ती गवळण रस्त्यावरून, राजरस्त्यावरून दूध विकत निघाली, आणि दूध विकताना तिच्या मुखातून बाहेर काय पडलं, गोविंद घ्या, हरी घ्या. का झालंस? विकायला निघाली ही क्रिया बरोबर आहे, पण क्रियेचा जो विषय दूध होता, त्या दुधाच्या ऐवजी विठ्ठल हा विषय आला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 त्याला निरतिशय प्रेम लागतं. नारद महर्षीने ही भाषा नारद भक्तिसूत्रामध्ये वापरली. तत्प्राप्य तदेवावलोकयती, तदेव चिंतयती, तदेव भाषयती. नारद महर्षी आपल्याला सांगतात तत्प्राप्य तदेवावलोकयती, तदेव शृणोती, तदेव वाचयती, तदेव चिंतयती. नारद महर्षी बोलतात तत्प्राप्य. तत् या शब्दाचा, या सर्वनामाचा सरळ अर्थ भगवत प्रेम असा आहे नारद भक्तिसूत्रा. भगवत प्रेमाची ज्याला प्राप्ती झाली तो तेच वाचणार, तेच ऐकणार, तेच बोलणार आणि त्याचं चिंतन करणार. दुसरा चिंतनाचा विषय नाही महाराज, आणि चिंतनाचा विषय दुसरा नसल्यामुळे त्याला सगळीकडे तोच दिसणार. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान
जप जे जे दृष्टी दिसे तेचे हारी रूप तुझा ध्यान जप त्यासी नाही तुझा ध्यान जप त्यासी नाही तुझा ध्यान जप त्यासी नाही जे जे दिसे तेचे हारी रूप तुझा ध्यान जप त्यासी नाही तुझा ध्यान जप त्यासी नाही तुझा ध्यान जप त्यासी नाही. नाथ महाराजांची भाषा आहे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराजांना दृष्टीला काय दिसतं? काहीही दिसू दे, काहीही दिसू देत, ज्याचं चिंतन ज्याच्याबद्दलचं प्रेम आहे तीच व्यक्ती तीच वस्तू त्या डोळ्यासमोर दिसते. बघण्याची क्रिया सारखी असते पण त्या क्रियेमध्ये जीवभाव ओतलेला असल्यामुळे ती वस्तू वस्तू म्हणून न दिसता प्रेमास्पद म्हणून दिसायला लागते. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याच्या मनात त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग क्रिया कोणती असू देत, विषय मात्र तोच आहे. काय काय तुकाराम महाराज आपल्याला सांगतात? बोलावा, पहावा, करावा, पण विषय एक आहे विठ्ठल. पण कसा? जीवभाव. तुकाराम महाराजांनी पुढचा शब्द आपल्याला सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांनी हीच भावना भगवंताच्या मुखातून अर्जुनासमोर प्रकट केली. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेची रूप, जयाचा संकल्प जयाचा मन संकल्प भगवान बोलतात. अर्जुना तो जे बोलतो जयाचे वाचे माझे आलाप, तो माझेच गीत गातो, दुसरं तो काही बोलत नाही. बोलणं त्याला दुसरं येतच नाही. त्याच्या मुखातून जेव्हा काही बाहेर पडतं तेव्हा ते फक्त परमात्मा वाचक असतं, तेव्हा ते फक्त परमात्मा संबंधानं असतं, दुसरं काही नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत तुकाराम महाराजांचा गाथा जर आपण पाहिला तर अनेकविध विषयावरचे अभंग आहेत, पण सर्व अभंगाचं सार काय असेल तर तो श्री विठ्ठल, दुसरं सार नाही. ज्ञानोबारायांच्या मुखातून काही बाहेर पडू देत, नाथ महाराजांच्या मुखातून काही बाहेर पडू देत, पण आहे तो विषय एक आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिशिवाय दुसरा विषय नाही. महाराज भगवान बोलतात जयाची दृष्टी माझंच रूप भोगते, भोगी माझेची रूप. त्याची दृष्टी माझं रूप भोगते म्हणजे त्याच्या दृष्टीला रूप काय दिसतं हा महत्वाचं नाही. आता याची तात्विक संगती काय आहे याची ही एक भक्तिशास्त्रीय संगती झाली की ज्याच्या संबंधानं निरतिशय प्रेम असतं त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. ही भक्तिशास्त्रीय संकल्पना झाली. या भक्तिशास्त्रीय संकल्पनेला काही तात्विक विचाराचं अधिष्ठान आहे, तेही आपण लक्षात घ्या. त्याच्या मागचं तत्वज्ञान आपण लक्षात घ्या. का असं होतं, का असं होतं त्याचं अत्यंत महत्वाचं कारण हे आहे की ज्या वेळेला काही पाहिलं जातं, ज्या वेळेला काही बोललं जातं आणि ज्या वेळेला काही केलं जातं त्यावेळेला ते ज्या ज्या इंद्रियांच्या माध्यमातून केलं जातं त्या त्या इंद्रियातून प्रकट होणारी जी वृत्ती असते ती वृत्ती अत्यंत शुद्ध असते. त्यामुळं ती वृत्ती आकारात अडकत नाही, तो आकार ज्याने धारण केलाय त्याच्याकडे जाते. त्याच्या मागची संगती मी आपल्याला तात्विक संगती सांगतो. आकारात वृत्ती अडकली की ती वृत्ती मलिन वृत्ती आहे असं समजा, आणि जी वृत्ती आकारात न अडकता ज्याने आकार धारण केलाय त्याच्याकडे गेली तर ती वृत्ती शुद्ध समजावी. विठ्ठला विठ्ठला किंवा अजून वेगळी भाषा जर बोलायची झाली तर ज्याची वृत्ती आकारात अडकते तिला वृत्ती म्हणा, आणि ज्याची वृत्ती ज्याने आकार धारण केलाय त्याच्याकडे जाते त्याला निवृत्ती असं म्हणा. वृत्ती आणि निवृत्ती. वृत्तीची निवृत्ती झाल्यावर काय होतं, तिथं आकार दिसत नाही, ज्याने आकार धारण केला ते दिसतं. उदाहरण सांगतो मी. आपण
मडकं आहे, मातीचं मडकं. एखादा मनुष्य ज्या वेळेला विकत घ्यायला जातो त्यावेळेला माती घेऊन येतो का मडकं? मला आपण चिंतन करून उत्तर द्या. माती घेऊन येतो का मडकं? मडकं. मला खरं सांगा, तो मडकं आणतो का माती? मग त्या मातीत पाणी भरून ठेवता येतं का? मग काय आणतो? मडकं आणतो का माती? लक्षात घ्या, ज्या वेळेला त्या आकाराकडे आपली वृत्ती गेली आणि त्या वस्तूची उपयुक्तता आपल्या ध्यानात आली त्यावेळेला आपली वृत्ती असते. आणि ज्या वेळेला कुणी आकार धारण केला या मातीकडे आपलं लक्ष जातं त्यावेळेला निवृत्ती असते. विठ्ठला 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 तुकाराम महाराजांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं, वृत्तीची निवृत्ती झाली की काय होतं. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, निज निराकार वृत्ती हे जनन दिसे तेथे, वृत्ती हे जनन दिसे मी माझे हरपरे ठाई जे दृश्यतेची झाले काही दृश्य होते, दृश्यतेची झाले काही दृश्य होते, दृश्यतेची झाले काही दृश्य होते, दृश्यतेची झाले सुखे शून्य सारो निजते, सुखे मी निजलो शून्य सारो निजते, सुखे मी निजलो शून्य सारो निजते, सुखे मी निजलो सदा मी आंधळा निज निराकार पंथे, सदा मी आंधळा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई तेच्या तेथे, माझे हरपले ठाई तेच्या तेथे, दृश्यतेची झाले काही दृश्य होते, 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 सुख निजलो शून्य सारे जेथे, त्रिकूट शिखरी दानवीर आईचे, सुखे निजलो शून्य सारे जेथे, त्रिकूट शिखरी दानवीर आईचे. वृत्ती शांत झाली पाहिजे महाराज. वृत्ती शांत होणं याचा अर्थ काय? मी कशा करता बोलतोय मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो.
एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या वस्तूबद्दल परमप्रेमास्पद भावना, परमप्रेमाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली, ती व्यक्ती आपल्याला परमप्रेमास्पद वाटायला लागली की मग तीच व्यक्ती आपल्याला सर्वत्र दिसते. हा प्रेमाचा परिणाम. पण हा प्रेमाचा परिणाम असला तरी सुद्धा याच्या मागे काही तात्विक भूमिका आहे ती मी आपल्याला सांगतो. कारण आपली वृत्ती हा अत्यंत महत्वाचा विषय. वृत्ती आकाराकडे जात नाही, तो आकार ज्याने धारण केलाय त्याच्याकडे जाते, म्हणून ती निवृत्ती. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली. परिणाम काय? जन न दिसे तेथे. बस मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जीव. वृत्ती निवृत्त होण्यापूर्वी जे काही दृश्य म्हणून प्रपंच आम्हाला दिसत होता, ती वृत्ती निवृत्ती झाली की आम्हाला तो दृश्य प्रपंच दिसत नाही. दृश्य प्रपंच दिसत नाही याचा अर्थ त्या दृश्य प्रपंचाचं अधिष्ठान असणारा परमात्मा सगळीकडे दिसतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, हा त्याचा परिणाम आहे. ही त्याची तात्विक भूमिका आहे. लक्षात. वृत्ती ही निवृत्त झाली पाहिजे. म्हणजे काय? वृत्ती म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घेतलं. वृत्ती निवृत्त झाली म्हणजे काय होतं कुणाला माहिती? काय आम्हाला वृत्ती माहीत नाही, निवृत्तही माहीत नाही. फक्त काय 60-65 वर्ष झाली की जी येते तिला निवृत्ती म्हणायचं. रिटायरमेंट. बस ती निवृत्ती नाही, ती तर खरी प्रवृत्ती आहे. मी सांगू आपल्याला, माणसं म्हणतात आम्हाला, महाराज आता आम्ही निवृत्त झालो, आम्हाला काही काम राहिलं नाही, आता रिटायर झालो, आता काही काम नाही. तुम्ही म्हणाल तिथे येतो आम्ही. पण खरं सांगतो मी आपल्याला, आपण अनुभव पहा घरातले. माणसं म्हणतात आम्ही रिटायर झालो, आता काही काम नाही. पण रिटायर झालेल्याला जेवढी कामं असतात ना, कामावर जाणाऱ्याला तेवढी कामं नसतात. भाजी आणायचं याच्याच नशिबाला आहे. पोरांना शाळेत सोडायचं याच्याच नशिबाला आहे. शाळेतून आणायचं याच्याच नशिबाला आहे. घरी आल्यानंतर भाजी निवडून द्यायचं याच्याच नशिबाला आहे. निवडलेली भाजी करून द्यायचं याच्याच नशिबाला आहे. आणि जमलं तर खाऊ घालायचं याच्याच नशिबाला आहे. काय काम नाही काम नाही म्हणता, सगळी कामं याच्या बोकांडी बसली ना. हा म्हणतो निवृत्त जा. वृत्ती आणि निवृत्ती याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. तुकोबारांची भाषा. अंतःकरण सात्व रज तम या 3 गुणांनी युक्त झालं की त्याला वृत्ती असं म्हणतात. मी सोपं बोलतो आपल्याला. अंतःकरण सात्विक राजस तामस झालं की त्याला म्हणतात वृत्ती. आणि सत्व रज तम या 3 गुणांची साम्यावस्था झाली की त्याला म्हणतात निवृत्ती. विठ्ठला 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 विठ्ठला. रजोगुण तमोगुण बांधत नाही. नाही सत्वगुण सुद्धा बांधत नाही. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानक. सत्वगुण सुद्धा बांधणारा हे लक्षात घ्या. सुखानं बांधेल, ज्ञानानं बांधेल, पण ज्ञानानं बांधेल हे लक्षात घ्या. मजहुनी ज्ञानी कोण आहे? ज्ञानानं बांधल्या गेला. अरे माझ्यासारखं सुख माझ्या गल्लीमध्ये कुणाला मिळालं नाही, सुखानं बांधल्या गेला की नाही बोला. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, तुकाराम महाराजांचे अनुभव का महत्वाचे आपल्याला मानायचे? कारण परत माघारी येत नाही म्हणून, बंधनापासून उकलली गाठी म्हणून. आपण जे अनुभव घेतो महाराज, ज्यांच्या संबंधानं घेतो ते अनुभव आपल्याला मोकळं करतात का बांधतात? बायकोचा अनुभव बांधणार आहे, मुलाचा अनुभव बांधणार आहे, संपत्तीचा अनुभव बांधणार आहे, घराचा अनुभव बांधणार आहे, गाडीचा अनुभव बांधणार आहे, समाजाचा अनुभव बांधणार आहे का नाही बोला. आम्ही ज्यांच्या संबंधानं अनुभव घेतो ते सगळे अनुभव आम्हाला बांधणार आहेत. पण तुकाराम महाराजांचा अनुभव बंधनापासून उकलली गाठी, तो तर अनुभव सोडणार आहे म्हणून त्याला किंमत आहे. कशा करता बोलतो पुन्हा एकदा लक्षात घ्या. मी पुन्हा मागे जातोय एवढ्यासाठी की त्या अनुभवाचं महत्व आपल्याला कळावं. काय अनुभव? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. कारण वृत्ती निवृत्त झाल्यामुळे ज्याने आकार धारण केलाय त्याच्यापर्यंत पोचते. गीतेची भाषा पहा. शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शन. समदर्शन वृत्ती हे निवृत्ती झाली त्याचा परिणाम समदर्शन. तुम्ही
जलाने समुद्रावर जातो आणि समुद्रावरच्या लाटा मोजतो. समुद्रावर मोठी लाट आली, लहान लाट आली, केवढा फेस आहे, फेस आला, लाट आली, तरंग काय जे निर्माण झाले, हे सगळा कशाचा परिणाम आहे? पाण्याचाच. तरंग फेन भ्रम उद्बदादि तत्स्वरूपेण जलम. विवेक चूडामणीमध्ये जगद्गुरु शंकराचार्याने म्हटलंय जलम, ते जलच आहे. तुकाराम महाराजांची भाषा जर सांगायची झाली तर उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर उदकावरचा तरंग, पाण्यावरचा तरंग पाण्याला सोडू नये का पाण्याला धरू नये? पाण्याला धरू नये. बरोबर? चूक, चूक आहे. उदकावरचा तरंग पाण्याला धरून नाही, पाणीच आहे. मी म्हणलं की तुम्ही धरू नये म्हणता, याला काही अर्थ नाही. लक्षात घ्या, उदकावरचा तरंग पाण्याला धरून नाही, पाणीच आहे. लक्षात घ्या, ज्याला ते पाणी कळतं तो तरंगात अडकणार नाही, आणि जो तरंगात अडकतो त्याला पाणी कळणार नाही. आकार धारण केला पाण्याने, आकारात अडकला की पाण्याला विसरला, आणि पाण्याकडे बघितलं की आकार बुडाला. उदाहरण दुसरं देतो मी तुम्हाला. वेदांतातलं प्रसिद्ध उदाहरण जर द्यायचं झालं तर ते देतो. सोन्यापासून निर्माण केलेला अलंकार, सोन्यापासून निर्माण केलेला अलंकार ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. ज्ञानोबारायांची भाषा. आम्ही त्याला एक दृष्टांत सांगतो, तो सांगतो जाता जाता. एक मनुष्य होता, अतिशय श्रीमंतीमध्ये वाढला. इतका श्रीमंत, इतका श्रीमंत, घरात सोन्याचा धूर निघायचा, इतकी श्रीमंती. पण माणसाचं प्रारब्ध काही सर्व काळामध्ये समान असत नाही. प्रारब्ध बदललं आणि श्रीमंत माणसाच्या वाट्याला दारिद्र्य आलं. होतं असं. दारिद्र्य आलं, घरातलं सगळं विकावं लागलं, देणेकरी दारात येऊन बसले, काय करावं काही कळेना, खायची भ्रांत निर्माण झाली. खायला काय उद्या चिंता वाटायला लागली. आपण जगलो तर बाकीचं सगळं महत्वाचं आहे, काय करायचं. एके दिवशी असाच, आता उद्याला काय करावं असं चिंता करत बसलेला, आणि बसल्या बसल्या त्याचं लक्ष देवघराकडे गेलं. श्रीमंतीच्या काळामध्ये त्याच्या वाडवडिलांनी त्याच्या घरातले देव सोन्याचे केले होते, सोन्याचे. त्याचं लक्ष गेलं देवाकडे, तो म्हणला हा तर खजिना आहे, आपल्याला खायला काही नाही, सोन्याचे देव ठेवून काय कर. त्याच्या अंतःकरणात देवाबद्दल अनास्था होती असं मला म्हणायचं नाही, पण त्याने विचार केला, मी जर जगलो तर या देवाची पूजा होणार, मी मेलो तर काय होणार, या देवाचं सोन्याचे असू नये. याच्यासाठी या देव असं करू, आपण हे देव विकू. पहिल्या प्रथम विकलेल्या देवाला विकून आलेल्या पैशातून पितळ्याचे देव खरेदी करू. त्याच्या मनात अनास्था नाही, त्याला देवाची पूजा करायची आहे, घरामध्ये देव असावेत असं प्रामाणिकपणानं त्याला वाटतंय. सगळंच विकण्यापेक्षा वेळ प्रसंगाला पाहू असं म्हणून त्यांनी एक देव उचलला, खंडोबा आणि त्याचं पुत्र उचललं. सोन्याचा खंडोबा, सोन्याचं पुत्र. गेला सोनाराच्या दुकानामध्ये, सोनार दादा विकायचं आहे. सोनार म्हणाला हरकत नाही, विका, पण जुने देव दिसतात, कशाला विकता. नाही हो, खायला काही भाकर तुकडा नाही, पोटात काही नाही, हे देव घेऊन करू काय, मला मी याच्यातून मला पितळ्याचे देव खरेदी करायचे, पण हे विकायचे. सोनार म्हणलं ठीक आहे, तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, मी काही तुम्हाला अडवू शकत नाही, मी तुम्हाला विकत घेतो तुमचे देव, तुम्हाला पैसे देतो. त्याने सांगितलं सांगा ना किती पैसे. सोनाराने खंडोबा घेतला, त्याचं वजन केलं. काय जे वजन भरलं असेल त्या काळामध्ये, त्याने सांगितलं की 5,000 रुपये मिळतील खंडोबाचे. म्हणलं हरकत नाही, 5,000 म्हणजे मोठी रक्कम त्या काळामध्ये, जुना काळ थोडा पैशाला किंमत होती त्यावेळेला. आता काहीच राहिलं नाही, म्हणजे 1,000 कोटी, 2,000 कोटी, 1,25,00,000 कोटी, काही वाटत नाही महाराज वाचायला. मिळत तर नाही आपल्याला, पण वाचायला सुद्धा आश्चर्य वाटत नाही, इतकी त्याची किंमत सध्या कमी झाली, काही त्याचा उपयोग. 5,000 रुपये त्याला खंडोबाचे मिळणार, आनंद झाला. त्यांनी सांगितलं ठीक आहे. सोनाराने 5,000 रुपये काढले. तर म्हणलं नाही नाही, ते खंडोबाचं कुत्रं आहे ना, ते सुद्धा विकायचं आहे, त्याचे पण बघा. सोनाराने त्याची तुलना केली, तोललं ते. तर म्हणलं ह्याचे पैसे देतो. म्हणलं किती होतील. तर म्हणलं कुत्र्याचे 10,000 होतील. तो
मालक म्हणाला तुला काही लाज लज्जा देवाने दिली का नाही रे, काय अक्कल दिली का नाही? खंडोबाला 5 आणि कुत्र्याला 10,000. खंडोबापेक्षा कुत्र मोठं आहे का? खंडोबाला देणार 5,000 आणि त्याच्या कुत्र्याला देणार 10,000. हे कसं काय? तुला बरं वाटतं काय? योग्य आहे का? तो म्हणाला बाबा योग्य अयोग्य मला माहित नाही, तुझ्या बापजात्याने खंडोबापेक्षा कुत्र्यात सोनं जास्त घातलंय, त्याला मी काय करू? आम्ही बघतो आकाराकडे. आम्हाला कुत्र्याबद्दलच्या भावनेपेक्षा खंडोबाची भावना पूज्य आहे, कारण आम्ही त्या आकाराकडे पाहतो. सोनार आकाराकडे पाहत नाही, तो त्याच्या सोन्याकडे पाहतो. ज्याने आकार धारण केलाय त्याला पाहतो. आकार ज्याने धारण केला त्याच्याकडे पाहिलं की तो नीती निवृत्ती झाली आणि आकारामध्ये अडकली की ती वृत्ती झाली. विठ्ठला 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 म्हणून तुकोबारायांची भाषा ही भक्तिशास्त्रीय अधिक तात्विक अशा दोन्ही स्वरूपाची आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बोललो तरी तो विठ्ठल, आम्ही काही क्रिया केली तरी ती विठ्ठल, आम्ही काही पाहिलं तरी तो विठ्ठल. बोलणं, पाहणं, करणं या तिन्ही क्रिया जरी तुकोबाराय बोलत असले तरी क्रियेला महत्व द्यायचं नाही. ती क्रिया ज्याच्या संबंधानं घडली त्याला महत्व द्यायचं, तो विठ्ठल. पाहणं या क्रियेला महत्व द्यायचं नाही. ती दृष्टी ज्याच्याकडे गेली ती आकाराकडे गेली नाही, ज्याने आकार धारण केलाय त्याच्याकडे गेली. क्रिया ही आकाराकडे गेली नाही, करण्याकडे गेली नाही, ज्याच्या संबंधानं करायचंय त्याच्याकडे गेली. वाचा, ऐका पुन्हा मी आपल्याला सांगतो, वाचा ही क्रिया आहे, त्या क्रियेकडे पाहायचं नाही. ती क्रिया वाचक शब्द उच्चारत नाही, तो शब्द तो शब्द ज्याचा वाच्य आहे त्या शब्दाचा जो वाच्य आहे त्या पांडुरंगाकडे ती वाचा गेली. लक्षात घ्या, तो वाच्य असणारा पांडुरंग, रूप असणारा परमात्मा पांडुरंग आणि क्रिया असणारा, ती क्रिया ज्याच्या संबंधानं केली गेली तो असणारा पांडुरंग. या तिन्हीच्या संबंधानं तुकोबाराय सांगतात बोलावा, पाहावा, करावा पण विठ्ठल. जीवभाव. आता हा जीवभाव एक शब्द आहे. जीवभाव या शब्दाचा अर्थ काय करायचा याचं थोडंसं चिंतन सांगतो, पुढं चलतो, फार लांबवायचं कारण नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. दोन अर्थ मी आपल्याला सांगतो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल हे कधी होईल? जेव्हा जीवभाव विठ्ठल करावा त्यावेळेला होईल. विठ्ठला 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 जीवभाव विठ्ठल करा याचा परिणाम असा होईल की तुम्ही काहीही बोलाल तरी तो विठ्ठल प्रकट होईल आणि तुम्ही काही पाहाल तर तुमच्या डोळ्याला विठ्ठल दिसेल. पण याच्याकरता जीवभाव मात्र विठ्ठल करावा लागेल. जीवभाव विठ्ठल करा याचे पुन्हा दोन अर्थ, जीव विठ्ठल करा आणि भाव विठ्ठल करा. मी पुन्हा फोड करतो त्याच्यामध्ये, ऐका. जीव विठ्ठल करा ही तात्विक अनुभूती आहे, तात्विक उपदेश आहे, आणि भाव विठ्ठल करा ही भक्तिशास्त्रीय अनुभूती, भक्तिशास्त्रीय उपदेश. तुम्ही भाव विठ्ठल करा. भाव, आता भाव म्हणजे काय? विठ्ठलाला भाव आहे हे माहिती आहे, पण विठ्ठल भाव करा म्हणजे काय करा? प्रेमनस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधई. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव म्हणतात. जीवभाव, गाथ्यामध्ये हा शब्द एकच आहे, दोन स्वतंत्र शब्द नाहीत. जीव वेगळा आणि भाव वेगळा असे दोन शब्द नाहीत, पण मी अर्थ करताना दोन स्वतंत्र करतोय माझ्या सोयीसाठी. जीव विठ्ठल करा म्हणजे काय? म्हणजे ब्रह्म परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून घेतला की आमचा जीव परब्रह्म स्वरूप होऊन जातो. आपण मगाशी प्रमाण घेऊन आलो. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा. तुका म्हणे ऐकिली मात
तोची झाला घात जीवपणा तोची झाला घात जीवपणा तोची झाला घात जीवपणा तुका मने कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा तोची झाला घात जीवपणा तोची झाला घात जीवपणा तोची झाला घात का म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. जीव हाच ब्रह्मस्वरूप होऊन जातो. तू का म्हणे त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तो ठाव वसते. तुकोबारायांची भाषा. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबारांनी अर्जुन आणि भगवंताबद्दलचं बोलणं करताना एक म्हणून सांगितलं की नाही. प्रमाण 18व्या अध्यायातलं सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण. ज्ञानोबाराय बोलतात हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना आपणा ऐसे. 15व्या अध्यायातलं दुसरं प्रमाण मी आपल्याला दृष्टांतानं सांग. अर्जुनाला भगवंताने सांगितलेला उपदेश केलेला बोध हा किती बरोबर कळला होता. म्हणून अर्जुन आणि भगवान या दोघातला भेद कसा नष्ट झाला होता याचं चिंतन सांगताना ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये बोलतो. प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदतसे बोधू. ज्ञानोबारायांची भाषा आहे. हा आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी. 15वा अध्याय काढा. ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी. क्षीरसागरामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब हुबेहूब पडावं काही कमी नाही. एक चांदणी सुद्धा कमी नाही. इतकं हुबेहूब त्या चांदण्याचं प्रतिबिंब क्षीरसागरामध्ये पडावं. तसं भगवंताच्या अंतःकरणातला बोध अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जसाच्या तसा उमटला. हा आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी. दुसरा दृष्टांत. प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदतसे बोधू. वैकुंठ म्हणजे परमात्मा. वैकुंठ हे परमात्म्याचं नाव आहे. मला विस्तार करायचा नाही. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पहा हरिपाठ पहा. मला आत्ता तिथं जायचं नाही. प्रतिभिंती चोखटे याला एक कथा सांगितली थोडक्यामध्ये सांगतो. एका राजाकडे एक चित्रकार. त्या चित्रकाराला उत्तम जगदविख्यात असा चित्रकार. तो चित्रकार आला. त्या चित्रकाराने राजाला सांगितलं राजेसाहेब म्हणे मी जसं चित्र काढतो तसं आपल्या राज्यातल्या कुणीही चित्र काढून द्यावं. मी वाटेल ते द्यायला तयार आहे. मी त्याचा दास होऊन राहील. पण माझ्यासारखं जर चित्र तुम्हाला काढता नाही आलं तर मी म्हणेल ते तुम्हाला द्यावं लागेल. राजा म्हणाला अरे तुझ्यापेक्षा अनेक चांगले चित्रकार माझ्या पदरी आहेत. काही चिंता करू नको काढ चित्र. तर म्हणला माझी एक अट आहे. 8 दिवस मला खोलीमध्ये बंद करून ठेवायचं. अन्न पाणी काय जे लागेल ते तिथं द्यायचं. मी खोलीतून बाहेर येणार नाही. मला 8 दिवस लागतील चित्र काढायला. त्याने सांगितलं हरकत नाही. राजाने त्याला एक खोली दिली. त्या खोलीमध्ये अन्न पाण्याची व्यवस्था केली. त्या चित्रकाराने स्वतःला 8 दिवस कोंडून घेतलं महाराज. आणि त्या खोलीच्या भिंतीवर असं चित्र काढलं की जगातल्या मोठमोठ्या चित्रकारांनी तोंडात बोट घाललं. अतिशय सुंदर ते चित्र असं भिंतीवर काढलं. आणि 8 दिवसानंतर दरवाजा उघडला आणि राजाला सांगितलं बघा महाराज असं चित्र काढणारं कोणी असेल तर दाखवा तुमच्या राज्यात. राजाने ते चित्र पाहिल्याबरोबर राजाही घाबरला. म्हणला चित्रकार मोठे आहेत पण असं चित्र काढू शकणारा आपल्याकडे कोणी नाही. पण आता हार कशी कबूल करावी. काहीतरी प्रयत्न तरी केले पाहिजेत. राजाने राज्यामध्ये दवंडी दिली. या चित्रासारखे हुबेहूब जो चित्र काढून देईल त्याला अर्धराज्य देईल. सगळे चित्रकार यायचे चित्र पाहायचे आणि म्हणायचे आपल्या ताकदीच्या बाहेरचं आहे आपल्याला जमत नाही. राज्यातले सगळे चित्रकार संपले महाराज. चित्र काढायला कोणी तयार नाही. चित्रकार गडबड करायला लागला. महाराज किती दिवस थांबू. माझं बक्षीस मला द्या चला. राजा म्हणाला अजून 2 दिवस थांब.
सचिंत झालेला राजा. आता याला काय आणि राज्य मागितलं तरी द्यावं लागेल. आता आपण शब्द देऊन बसलोय, काय करावं. चिंतातूर झालेला राजा फिरत फिरत अरण्यामध्ये गेला. तिथं एक धनगर मेंढ्या राखत होता. त्याने राजाला पाहिलं, जवळ गेला, नमस्कार केला, म्हणाला, महाराज तुमच्या मनामध्ये काही चिंता यावी. काय चिंता, इतके चिंतातूर दिसता, काय झालं. म्हणे, अरे तुला काय सांगू, तू शेळ्या राखणारा, मेंढ्या पाळणारा, तुला मी काय सांगू, तुझं काय कळ. म्हणजे सांगा तरी सांगितल्यानं दुःख हलकं होतं म्हणतात. बोला काय. राजाने सांगितलं, काही नाही, असं असं झालंय. चित्रकार आलाय, उत्तम चित्र काढलंय, पण तसं हुबेहूब चित्र काढणारं आपल्या राज्यामध्ये कोणी नाही. त्याला आता राज्य द्यावं लागेल अशी भीती वाटायला लागली. काहीतरी उपाय केला पाहिजे, काही सुचत नाही, काय करू. तो जो धनगर होता, मेंढपाळ होता, तो म्हणला, मी प्रयत्न करू का. राजा म्हणाला, करू का म्हणल्यावर नाही मी म्हणणार नाही, पण तुला काही माहिती आहे का चित्रातलं, रंग कशाला म्हणतात. कधी हातामध्ये ब्रश तो कुंचला तरी धरला. तो म्हणला, काही संबंध नाही महाराज, मला पांढरा रंग माहीत नाही, काळा रंग कशाला म्हणतात माहीत नाही. पांढरा काळा रंग ओळखा म्हणलं तर मला जमत नाही. राजा म्हणला, मग चित्रकलेतलं इतकं दिव्य तुझं ज्ञान की तुला काहीच कळत नाही, आणि तू कसं काय त्या चित्रकाराला त्याच्याशी स्पर्धा करणार. तो म्हणला, प्रयत्न करायला काय बिघड, नाही येत तर नाही येत, नाही तरी तुम्हाला हरायचंच आहे ना, काहीतरी द्यायचंच आहे ना, प्रयत्न करून मरू ना आपण. राजा म्हणाला, काही हरकत नाही. तो जो मेंढपाळ होता तो आला महाराज त्या महालामध्ये, भिंतीकडे चित्र ते पाहिलं त्याने, आणि तो म्हणला, महाराज मी हुबेहूब चित्र काढतो, तुम्ही चिंताच करू नका. राजा म्हणला, अरे तुला ब्रश कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नाही, काय हुबेहूब. तो म्हणला, माझी एक अट आहे, 8 दिवस मला बंद करा या खोलीत, मी हुबेहूब चित्र काढून दाखवतो. राजा म्हणाला, ठीक आहे, आजचं मरण 8 दिवसावर गेलं, काय हरकत नाही. राजाने त्याला बंद करून टाकलं त्या खोलीमध्ये. काही नाही महाराज, या मेंढपाळानं त्या चित्राच्या समोरची जी भिंत होती ती घासून घासून इतकी गुळगुळीत केली की त्या चित्राचं हुबेहूब प्रतिबिंब समोरच्या भिंतीवर पडलं. आणि 8 दिवसानंतर उघडल्यानंतर राजा तोंडात बोट घालायला लागला, तुला काहीच माहिती नाही, इतकं सुंदर चित्र कसं काढ. प्रतिभिंती चोखटे, समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुना आणि वैकुंठे, नांदतसे बोधू विठ्ठला विठ्ठल. म्हणून जीव विठ्ठल स्वरूप झाला की विठ्ठल स्वरूपाने जे जे काही केलं ते करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पण कधी, जेव्हा जीव विठ्ठल करावा तेव्हा. आता दुसरं सांगतो, भाव विठ्ठल करा, भाव विठ्ठल करा. प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधाई आपण सांगतोय ना. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात, प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव म्हणतात, पण दोन्हीमध्ये फरक आहे. पहिली अवस्था वेगळी, दुसरी अवस्था वेगळी, हे दोन्ही भावच आहेत. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेलाही भावच म्हणतात, पण दोन्हीमध्ये फरक आहे. काय फरक, एकच फरक फक्त सांगतो, एक फरक फक्त सांगतो. काय फरक आहे दोन्हीमध्ये. प्रेमाची पहिली अवस्था जो भाव, ती अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याच्यावर परिणाम करते. आणि प्रेमाची जी शेवटची अवस्था जी भाव असते ती अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली त्याच्यावर परिणाम करत नाही, ज्याच्या संबंधाने भावना निर्माण झाली त्याच्यावर परिणाम करते. दोन्हीत फरक आहे. उदाहरण सांगतो मी सरळ सरळ. माझ्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाचं चिंतन जर घडलं, मी माझ्या घरी बसलोय, पंढरपूरचं स्मरण झालं, कधी एकदा पंढरपूरला जाईन असं झालं, कधी आषाढी येईल, कधी मी पंढरपूरला जाईन असं झालं, आणि माझ्या मनामध्ये भाव दाटून आला आणि माझ्या डोळ्यातून जर पांडुरंगाच्या भेटीसाठी पाणी वाहायला लागलं तर समजावं ती प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण माझ्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाबद्दल तीव्र भाव निर्माण झाला आणि माझ्याऐवजी माझ्या भेटीसाठी पांडुरंगाच्या डोळ्यातून पाणी आलं तर समजावं ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ प्रमाण आहेत, आता वेळ नाही मला. पण न लगती सायास
जावे वनांतरा. आम्हाला जावं लागत नाही. मग सुखे येतो घरा नारायण, परिणाम त्याच्यावर झाला. सुखे येतो घरा नारायण, त्याला माझ्या घरी यावं लागलं. भाव जर आपला देव झाला, आपला भाव जर पांडुरंग झाला, माझ्या अंतःकरणातल्या प्रेमानेच जर पांडुरंगाचं रूप धारण केलं तर त्याचा परिणाम काय होतो? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. जीव विठ्ठल करावा त्याचा परिणाम बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, आणि भाव विठ्ठल करावा त्याचा परिणाम बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल अशा पद्धतीनं होतो. किंवा दुसरा जर विचार आपल्याला करायचा झाला तर आपल्याला असंही चिंतन करता येतं की आपला भाव विठ्ठल झाला की येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी येत नाही, हा भावाचा परिणाम आहे. आणि बंधनापासून उकलली गाठी हा जीव विठ्ठल झाल्याचा परिणाम आहे. विठ्ठला 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 म्हणून तुकोबाराय आपला अनुभव सांगतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. हा एक अर्थ झाला. अजून एक अर्थ आपल्याला पाहायचा आहे आणि थोडं 1-2-5 मिनिटाचं चिंतन करायचं आहे. एकदा प्रेमाने भजन करू. ज्यांना ज्यांना देवानी तोंड दिलं आहे, ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत, त्या सर्वांना नम्र प्रार्थना आहे, टाळी वाजवा, नामस्मरण करा. आषाढी एकादशीचा पवित्र दिवस आहे. या दिवशी तरी भगवंताचं नामस्मरण अंतःकरणपूर्वक जीवभाव ओतून आपल्याला करावं लागेल. सर्वांनी करावं. ज्याला हात आणि तोंड दिलं नाही त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी येत नाही. येणे हा जो शब्द आहे की नाही त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी त्याचे परिणाम सांगितले. आम्ही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव असा अनुभव आम्हाला आला. त्या अनुभवाचा परिणाम काय झाला? येणे याच्यामुळे सोसे मन झाले हव भरी. त्या विठ्ठलाबद्दल आमचं मन हवभरी झालं, त्याचा सोस लागला, त्याचा छंद लागला आणि ती हवभरी झालेला असल्यामुळे परत माघारी विठ्ठलापासून परत माघारी येत नाही. ते पांडुरंगाकडे गेलं, तिथून ते परत आलं नाही. याचा परिणाम काय झाला? येणे याचा परिणाम काय? बंधनापासून उकलली गाठी देता आली विठी सावकाश. याचा परिणाम काय झाला? येणे तुका म्हणे देह भरीला विठ्ठल विठ्ठले कामक्रोधे केले घर रीते. हा त्याचा झालेला परिणाम तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. जो विचार भाव आणि भक्ती आणि ज्ञानाच्या संबंधानं ऐक्य विचार तुकाराम महाराजांनी ज्ञान भक्तीचा विचार या अभंगामध्ये सांगितला. त्याचं चिंतन आपण थोडंसं केलेलं आहे. एक अर्थ आपल्याला थोडासा पाहायचा आहे, त्याचंही चिंतन आपण थोडं करा. की तुकाराम महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव. याचा एक अर्थ आपण पाहिला की जीव विठ्ठल करावा त्याचा परिणाम असा होतो, भाव विठ्ठल करावा त्याचा परिणाम असा होतो. भाव विठ्ठल झाला की येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी येत नाही, हा आनंद भोगता येतो. आणि जीव विठ्ठल झाला की याचा परिणाम बंधनापासून उकलली गाठी. कारण गाठ अज्ञानाची असते, ती अज्ञानाची गाठ सोडण्याकरता ज्ञान लागतं. त्यामुळे जीव विठ्ठल झाला म्हणजे ज्ञानस्वरूपता आली. त्या ज्ञानस्वरूपतेचा परिणाम बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश असा त्याचा परिणाम झाला. सावकाश असा प्रवेश कर, अवकाश म्हणजे प्रवेश असा अर्थ कोशामध्ये आहे. प्रवेश झाला, परमात्मा स्वरूपामध्ये प्रवेश झाला. स अवकाश प्रवेशासहित आम्ही सावकाश हा शब्द हळू या अर्थाने उच्चार नाही का. हळू. अवकाश म्हणजे जागा, अवकाश म्हणजे प्रवेश. प्रमाण मला फार द्यायची नाहीत पण लक्षात घ्या. आम्ही एक नेहमी विनोदाने प्रमाण देतो. एक हे सांग, आपण जेवायला बसलो ना की माणसं काय म्हणतात? सावकाश होऊ द्या. घरातला कोणताही मालक कोणी, आम्हाला तर रोजचेच अनुभव आहे की कुठेही गेलं की माणसं आम्हाला सांगतात महाराज सावकाश होऊ द्या बरं का. आपणही लोकांना सांगतो सावकाश होऊ द्या, माणसं आपल्याला सांगतात. आता लोक जेव्हा आम्हाला घराचे मालक सांगतात सावकाश होऊ द्या, त्याचा अर्थ काय असतो? म्हणजे निवांत पचवून खा असा त्याचा अर्थ नसतो. स अवकाश म्हणजे थोडी जागा ठेवून खा, फुकट मिळालंय म्हणून वाटेल तेवढं भरू नका, हा त्याचा सरळ अर्थ. ओळखला पाहिजे त्या त्या वेळेला, त्या त्या वेळेला तो ओळखू आला पाहिजे हे लक्षात घ्या. नाही तर सावकाश होऊ द्या म्हणजे निवांत जेवताल तसं करू नका, त्याचा भाव ओळखा. हा त्याचा ज्ञानाचा परिणाम. विनोद सोडून द्या. याच्या ज्ञानाचा परिणाम काय? बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश, ज्ञानाचा परिणाम. आणि भक्ती ज्ञानाचा मिश्र परिणाम काय? तुका म्हणे देह भरीला विठ्ठल कामक्रोधे केले घर रीते. हा त्याचा मिश्र परिणाम आपल्याला पाहता येतो. तुकोबारा या अभंगातून असं चिंतन करतात. हा एक अर्थ झाला. आता दुसरा एक पाठ आपण बोललो होतो. काय आहे? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे असा अर्थ पाहिला होता ना. आता जीवे भावे असं म्हटल्यामुळे जी जी क्रियापदं लागली त्या क्रियापदांकडे लक्ष केंद्रित करा. जीवे भावे बोला विठ्ठल, जीवे भावे पहा विठ्ठल आणि जीवे भावे करा विठ्ठल. त्याचा परिणाम येणे सोसे मन बंधनापासून तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. जीवे भावे तुम्ही विठ्ठल बोला ना. विठ्ठल बोलायचं आहे ना, अगदी अंगामध्ये त्राण नसल्यासारखं टाळ्या वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. जीवे भावे म्हणा. प्राण गेला तरी हरकत नाही पण विठ्ठल जोरात म्हणल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जीव भाव ओतून विठ्ठल म्हणा. येणे सोसे मन हा त्याचा परिणाम. तुम्ही जीव भाव ओतून विठ्ठल पहा, त्याचा परिणाम बंधनापासून उकलली गाठी आहे. आणि तुम्ही जीव भाव ओतून विठ्ठल करा, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल असा त्याचा परिणाम आहे. विठ्ठला 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 त्याचा परिणाम काय? तुकाराम महाराज तो अनुभव सांगतात. बोलावा पहावा करावा. अंतःकरणामध्ये ज्याचं चिंतन असतं तोच सगळीकडे दिसतो. बोलण्यातूनही तोच प्रकट होतो, वागण्यातूनही तोच प्रकट होतो, पाहण्यातही तोच सर्वत्र दिसायला
बोलायला लागतो अशी अनुभूती आहे. नारद महर्षींचं सूत्र आपण सांगितलं, तत्प्राप्य तदेव अवलोकयती, तदेव शृणोती, तदेव भाषयती, तदेव चिंतयती. त्या भगवंताचंच अखंड चिंतन घडतं. त्या चिंतनाचा पुष्कळ विचार आपल्याला करता येणार आहे. सगळा विचार सांगायचं कारण नाही, पण चिंतन 4 प्रकारचं असतं. एक संकल्प, दुसरा विकल्प, तिसरा विचार. आता हे सगळं सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाही, तरी पण मी आपल्याला हे जाता जाता म्हणून फक्त सांगतोय. आणि चौथा अहंकार. या 4 प्रकाराचं चिंतन असतं. चिंतनाचे हे 4 प्रकार आपल्याला पाहता येतात. संकल्प केला तरी तो विठ्ठलाचा, विकल्प केला तरी तो विठ्ठलाबद्दल, विचार केला तरी तो विठ्ठलाबद्दल, आणि अहंकार धारण केला तरी तो विठ्ठलाबद्दल. यालाच आपल्याला बोलावा, पाहावा, करावा असं म्हणता येतं. असं एक भक्तिशास्त्रीय चिंतन आपल्याला या संबंधामध्ये करता येतं. कारण त्याचंच चिंतन अखंड चालू असल्यामुळे सर्वत्र त्याची अनुभूती येते. आपल्याला असं होतं ना महाराज, आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रातला विचार जर अखंड चालू असेल तर समोर दिसणाऱ्या घटनांचे अन्वयार्थ आपल्या दृष्टीनं आपण त्याच पद्धतीनं लावत असतो की नाही, त्याच पद्धतीनं लावतो. मी आपल्याला छोटंसं उदाहरण या संबंधानं सांगतो म्हणजे आपल्याला पटकन कळेल. छोटंसं उदाहरण आहे, मागे सांगितलेलं आहे, तरी सुद्धा पुनरावृत्ती म्हणून करून मी पुन्हा एकदा आपल्याला ते सांगतो. एके दिवशी एक मनुष्य, एक ब्राह्मण एका गावी पूजा करून दुसऱ्या गावी निघाला होता. रस्त्यातून जाताना एका झाडावर एक पोपट, तो पोपट तिथं बसला. तो पोपट ओरडला. ओरडल्याबरोबर ब्राह्मणाच्या कानावर पडलं. ब्राह्मण तिथं उभा राहिला, आश्चर्यानं चकित झाला. तो म्हणायला लागला, काय पोपट आहे? म्हणे काय झालं? अहो देवाचं नाव घेतो. म्हणे काय म्हणाला? म्हणे हा पोपट काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे? म्हणे काय म्हणतो? त्या ब्राह्मणाने सांगितलं, हा पोपट राम, लक्ष्मण, दशरथ असे देवाचे नाव घेतो, देवाच्या वडिलाचं नाव घेतो. त्याने आश्चर्य वाटलं. पुन्हा एकदा त्या पोपटाचा आवाज ऐकावा, ते नाव देवाचं पुन्हा एकदा पोपटाच्या तोंडून ऐकावं म्हणून तो ब्राह्मण तिथं उभा राहिला. पुन्हा पोपट ओरडला. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. म्हणे काय पोपट आहे? कुणाचे संस्कार नाहीत, काही नाही, पण देवाची लीला किती आगाध आहे. हा राम, लक्ष्मण, दशरथ म्हणतो. असा तो आश्चर्यचकित होऊन तिथे उभा असताना एक भाजी विकणारा, त्याच गावचा माणूस, त्याच ब्राह्मणाच्या गावचा माणूस भाजी विकून आपल्या घराकडे परतत होता. त्याने त्या जागेवर त्या उपाध्याय त्या ब्राह्मणाला पाहिलं आणि त्याने विचारलं, म्हणे काय दादा, काय करता देवा इथं? म्हणे अहो इथे एक पोपट बसलाय, तो देवाचं नाव घेतो. भाजी विकणारा म्हणला, काहीतरी नीट बोलत जा. अहो काय तुम्हाला भ्रम झाला का? पोपट ज्याच्यावर कुठलाही संस्कार नाही तो देवाचं नाव कसा घेईल? तो म्हणाला, तुम्ही थांबा, पोपट पुन्हा ओरडेल, आपण ऐकू, मग तुम्ही मला सांगा. तो म्हणाला ठीक आहे. दोघेही थांबले, ऐकलं. पोपट पुन्हा ओरडला, याने ऐकलं. आणि ऐकल्यावर हा म्हणाला, पूजा करणारा, तो म्हणला, बघा राम, लक्ष्मण, दशरथ म्हणतो की नाही? त्याने सांगितलं, भाजी विकणाऱ्याने सांगितलं, हा राम, लक्ष्मण, दशरथ म्हणत नाही. मग काय म्हणतो? तो भाजी विकणारा म्हणला, हा राम, लक्ष्मण, दशरथ म्हणत नाही, लसूण, मिरची, अद्रक असं म्हणतो. हे लक्षात घ्या. तर मी का सांगतो आपल्या लक्षात आलं ना, लसूण, मिरची, अद्रक असं म्हणतो. तर तो म्हणाला, नाही नाही, मी 4 वेळेला ऐकलंय. भाजी विकणारा म्हणला, 4 नाही 10 वेळेला ऐकलं तरी हेच म्हणतो. दोघांचं भांडण सुरू असताना तिथं एक पहिलवान दुसऱ्या गावी काही कुस्ती खेळून आपल्या गावी परत निघाला होता, त्यांच्याच गावचा. या दोघांचं भांडण ऐकून तो तिथं थांबला. आणि थांबल्यानंतर त्याने विचारलं, का काय भांडता? एका गावचे आपण, भांडता काय? तर म्हणलं, पोपट ओरडला. मी म्हणलं राम, लक्ष्मण, दशरथ, तर हा म्हणतो लसूण, मिरची, अद्रक. आता तुम्ही निवाडा करा म्हणजे आम्हाला कळेल. तो म्हणला, हरकत नाही, मी पहिलवान आहे, मी निवाडा करतो, माझं तुम्हाला ऐकायला लागेल. ते म्हणाले, ऐकतो आम्ही, सांगा. पुन्हा तिघे थांबले. पुन्हा पोपट ओरडला. हा म्हणाला, बघा राम, लक्ष्मण, दशरथ म्हणाला की नाही? भाजी विकणारा म्हणला, बघा लसूण, मिरची, अद्रक म्हणाला की नाही? पहिलवानाने सांगितलं, तो राम, लक्ष्मण, दशरथही म्हणत नाही, लसूण, मिरची, अद्रकही म्हणत नाही. मग काय म्हणतो? तो दंड, मुद्गल, कसरत असं म्हणतो. तो काही तुम्हाला राम म्हणत नाही, तो लसूण म्हणत नाही, काही म्हणत नाही, तो दंड, मुद्गल, कसरत एवढंच बोलतो. हे तिघांचे दोघांचे होते, ते तिघांचे झाले. तेवढ्यात तिथे एक परधर्मातला मुसलमान माणूस कोणीतरी तो तिथून चालला होता. त्याने बघितलं तिघेही एकमेकांबरोबर भांडतात. तो म्हणाला, अरे भैया झगडते क्यों हो, क्या हुआ? तिघांनी आपापली अडचण सांगितले. मुसलमान म्हणाला, हे पण मी तुमच्यातला नाही, मला ना रामाविषयी प्रेम आहे, ना अद्रकाविषयी प्रेम आहे, ना या पहिलवानाविषयी प्रेम आहे, मी ऐकतो आणि तटस्थ बुद्धीने न्यायनिवाडा करतो. चौथा तिथं थांबला. पुन्हा पोपट ओरडला. त्यांनी सांगितलं, बघा राम, लक्ष्मण, दशरथ म्हणाला की नाही? भाजी विक्रेत्याने सांगितलं, म्हणाला की नाही लसूण, मिरची, अद्रक? पहिलवानाने सांगितलं, दंड, मुद्गल, कसरत म्हणाला की नाही? त्या मुसलमानाने सांगितलं, तो राम, लक्ष्मण, दशरथ म्हणत नाही, लसूण, मिरची, अद्रक म्हणत नाही, दंड, मुद्गल, कसरत म्हणत नाही, तो म्हणतो सब अल्लाह की कुदरत. आता हे काय, अशी उदाहरणं रात्रभर चालू राहतील महाराज, याला महत्त्व नाही. मी कशा करता बोलतो आपण लक्षात घ्या. वृत्ती जेव्हा परमात्म स्वरूप होते
त्या एखाद्या विषयाशी तदाकार झालेली वृत्ती आपल्याला सर्वत्र तोच विषय प्रतीत करून दाखवत असते. तसं तुकोबारायांची वृत्ती परमात्मा स्वरूप झाली म्हणून बोलावा, पहावा, करावा हे फक्त विठ्ठलच त्यांना दिसला. हा त्यांना आलेला अनुभव आहे, हे लक्षात घ्या. आता आणखीन एक महत्त्वाचा विषय या अभंगामध्ये आपल्याला चिंतनात घ्यायचा, तेवढा सांगतो आणि थांबतो. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांना आलेला अनुभव हा सामान्य अनुभव आहे असं समजू नका. या अनुभवाला प्रामाण्य नाही असं तुम्ही समजू नका. तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रमाणाने हे सगळं सांगितलेलं आहे की बोलावा, पहावा, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन हा त्याचा परिणाम आम्हाला भोगता आला. कसा काय प्रमाण याला? तुकाराम महाराजांनी 3 क्रियापदं वापरली आहेत. त्या 3 क्रियापदाच्या संबंधानं आपल्याला थोडा विचार करता येण्यासारखा आहे. पहिलं क्रियापद तुकाराम महाराजांनी सांगितलं बोलावा विठ्ठल. दुसरं क्रियापद तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं पहावा विठ्ठल. आणि तिसरं क्रियापद तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं करावा विठ्ठल. हे करणं, पाहणं आणि बोलणं हे काय आहे या संबंधातलं थोडंसं चिंतन आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यातलं बोलणं जे आहे ते वेद प्रामाण्याचं आहे, याच्यातलं करणं जे आहे ते शास्त्र प्रामाण्याचं आहे आणि याच्यातलं पाहणं जे आहे ते पुराण प्रामाण्याचं आहे. हे लक्षात घ्या. कारण काय आपल्या प्रामाण्यामध्ये बोलावा विठ्ठल. विठ्ठल कुणी बोलावा? वेदानीच विठ्ठल बोलावा महाराज. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं सगळ्यात बोलण्याला प्रामाण्य कुणाचं आहे? वेदाचं प्रामाण्य आहे. वेद बोलला म्हटलं की त्याच्या समोर आपल्याला काही बोलता येत नाही, ते शेवटचं प्रमाण ठरतं. म्हणून बोलावा विठ्ठल याला वेद प्रामाण्य आपल्याला लावता येतं. दुसरं चिंतन आपल्याला करता येतं ते म्हणजे पहावा विठ्ठल. कसा पहावा? अरे ठिकठिकाणी पहावा. पुराणाने जसा विठ्ठल वेगवेगळ्या ठिकाणी पाहिला, भागवत पुराणाचं जर आपण चिंतन केलं तर भागवतातली कोणतीही कथा तुम्ही काढा, त्या कथेची सांगता भगवान श्रीकृष्णाच्या चरणाशी होते की नाही लक्षात घ्या. कुठलीही कथा तुम्ही काढा, तुम्ही कुठलाही प्रसंग असू दे, भगवंताच्या चरित्रातला दशमस्कंधातलाच पाहिजे असं नाही. तुम्ही कुठलंही चिंतन जरी काढलं तरी ते शेवटी ध्रुव बाळाचं चिंतन करा, त्याची परिणती भगवत चिंतनात आहे. प्रल्हादाचं चिंतन करा, त्याची परिणती भगवत चिंतनात आहे. पुरंजनाचं आख्यान तुम्ही चिंतनात घ्या, त्याची परिणती भगवत चिंतनात आहे. तसं पाहावं कसं? पुराणासारखं सर्वत्र कुठलाही प्रसंग आला तरी परिणती भगवत चिंतनात झाली पाहिजे असं पाहिलं पाहिजे. इथं पुराण प्रामाण्याचं चिंतन करा. आणि सर्वात महत्त्वाचा विचार करावा विठ्ठल. काय करावं आणि काय करू नये हे सांगणारं कोण आहे महाराज? हे सांगणारे शास्त्र आहे. शास्त्राने आम्हाला सांगायचं हे करायचं की न करायचं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्यौ व्यवस्थितौ. आपल्याला गीतेने काय सांगितलं? कार्य आणि अकार्य काय, याच्यामध्ये कुठलं करावं कुठलं करू नये. पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, हे आम्हाला कुणी सांगायचं? हे आम्हाला शास्त्राने सांगायचं. मात्र कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा. ज्ञानोबारांनी 17व्या अध्यायात चिंतन केलंय. कार्याकार्य विवेक कुणी करावा? शास्त्राने करावा. विठ्ठलच करावा. ज्याच्यामध्ये विठ्ठल नाही ते करू नये. हे जे तुकोबाराय आपल्याला सांगतात, इथं आपल्याला शास्त्रदृष्टीचं चिंतन करता येतं. म्हणजे वेद प्रामाण्य आलं, पुराण प्रामाण्य आलं आणि शास्त्र प्रामाण्य आलं. या वेद पुराण शास्त्र प्रामाण्याने फक्त विठ्ठलाकडेच आपली प्रवृत्ती झाली पाहिजे हे तुकोबाराय या चरणातून आपल्याला सांगतात. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. पुन्हा मग ते मन माघारी येत नाही, पुन्हा संसारात अडकत नाही. असे त्याचे त्रिविध परिणाम तुकाराम महाराजांनी पुढे सांगितले. या सर्वाचं सार एवढंच आहे की कुठलीही क्रिया करताना, कुठेही पाहताना आणि काहीही बोलताना ते भगवत संबंधानच असलं पाहिजे याची दक्षता आपण जर वारीला आलो असू तर घेतली पाहिजे. हे लक्षात घ्या. वारीला आलोय, परमात्म्याचं चिंतन अंतःकरणामध्ये अशा पद्धतीनं करायचं आहे. इथून जाताना परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये असा घेऊन जायचा आहे की आम्ही चालत गेलो तरी, ते घरी गेलो तरी विठ्ठलासाठीच झालं पाहिजे. आम्ही शेतात काम केलं तरी विठ्ठलासाठीच झालं पाहिजे. आणि आम्ही कुणाबरोबर बोललो तरी ते विठ्ठलाच्या संबंधानंच झालं पाहिजे. आता प्रपंचाच्या संबंधानं माझ्याकडे कोणी बोलू नका हा तुकाराम
महाराजांचा आग्रह जर आपण लक्षात घेतला, नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषयी तुकाराम महाराज बोलतात, माझ्याकडे प्रपंचाच्या संबंधानं तुम्ही बोलू नका, माझ्याबरोबर जर तुम्हाला बोलायचं असेल तर विठ्ठलाच्याच संबंधानं बोला, तर मला आनंद होईल. क्रिया करताना ती विठ्ठलाच्याच संबंधानं झाली तर मला आनंद होईल, आणि पाहताना सगळीकडे एक विठ्ठलच मला दिसेल तर त्याच्याने आनंद होईल. म्हणून वारी करून घरी जाताना अंतःकरण वृत्तीमध्ये, आपल्या वृत्तीमध्ये तो परमात्मा असा साठवला पाहिजे की ती वृत्ती निवृत्त होऊन आपण घरी गेलो, कुठलंही काम करताना, काहीही बोलताना आणि काहीही पाहताना परमात्मा संबंधानच अनुभूती आपल्याला आली पाहिजे. तशी अनुभूती आपल्याला यावी याच्याकरता भगवंतांनी कृपा करावी, ज्ञानोबराय तुकोबरायांनी कृपा करावी, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी आपण करू. वारीसाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. नामचिंतन करणं हा वारकऱ्याचा मुख्य धर्म आहे. भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय विठ्ठल दिसत नाही, विठ्ठल करता येत नाही, विठ्ठल पाहता येत नाही. त्याच्या नामस्मरणानेच हे सगळे परिणाम अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय, ज्ञानभक्तीचा उदय होतो. दुसरा माध्यम या जगतामध्ये उपलब्ध नाही, हे आपण लक्षात घ्या. आत्ता जगाच्या पाठीवर संत वाङ्मय नामस्मरण सोडून आपल्या उद्धारासाठी दुसरं साधन उपलब्ध नाही, हे आपण लक्षात घ्या. उद्धार करायचा असेल, तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे शब्दच आपला उद्धार करतील. आपला उद्धार व्हायचा असेल, भगवंताचं नामच आपला उद्धार करू शकेल. याच्या पलीकडे जाऊन तिसरं कोणतंही साधन उपलब्ध नाही. याच्यावर निष्ठा ठेवून नामामध्ये, संत वाङ्मयामध्ये आपली प्रवृत्ती झाली पाहिजे, ती प्रवृत्ती वाढली पाहिजे आणि अखंड त्यांचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. ते घडण्याचं सामर्थ्य, सद्बुद्धी, शक्ती संतांनी, परमात्म्याने सर्वांना द्यावी आणि सर्वांकडून अशी वारीची सेवा वारंवार करून घ्यावी, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा पांडुरंगरायाच्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या, सद्गुरू गुंडा महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि थांबू. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हण दे भरला, तुका म्हण दे भरला, तुका म्हण दे भरला विठ्ठल, तुका म्हण दे भरला विठ्ठल. तुका म्हण दे भरला विठ्ठल, तुका म्हण दे भरला विठ्ठल, तुका म्हण दे भरला विठ्ठल, तुका म्हण दे भरला विठ्ठल. काम क्रोध केले घरवीते, काम क्रोध केले घरवीते, तेरे सो समान खाली हम ये सो समान खाली हम. काम क्रोध केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते, ने सोचे हाली येने सोचे झाले आघरी. परब्रह्म घेतना
परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही येणे सो समान झाले येणे सो समान झाले परत माघारी घेत नाही परत माघारी परत माघारी घेत नाही सो समान झाले